नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात बाळाचा आहार कसा असावा, आहारात कोणते पदार्थ देणं गरजेचं आहे, कोणते पदार्थ देणं टाळावं याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशी उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून उन्हाळ्यात बाळाला होणारे कोणतेही त्रास आहारातील योग्य बदलामुळे होण्याची शक्यता खूप कमी होईल। सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा। उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता खूप वाढलेली असते। अशा वेळी बाळाला डिहायड्रेशन होणं, भूक मंदावणं, थकवा जाणवणं, आहार कमी घेणं असे त्रास दिसून येतात। त्यासोबतच घामोळे, घामगलांडे, उष्माघात, स्किन इन्फेक्शन, ताप, पुरळ येणं, वजन कमी होणं, स्किन बर्न असे त्रासही उन्हाळ्यामुळे दिसू शकतात। त्यामुळे उन्हाळ्यात बाळाचा दिनक्रम, कपडे यासोबतच बाळाच्या आहारामध्ये योग्य ते बदल करणं गरजेचं असतं, म्हणजे बाळाचा उन्हाळा सुखकर जाईल आणि बाळ आजारी पडणार नाही। उन्हाळ्यात बाळाच्या शरीरात थंडावा निर्माण करणारे, शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणारे आणि बाळाचं वजन व्यवस्थित वाढवणारे, थकवा दूर करणारे पदार्थ देणं गरजेचं आहे। त्यासोबतच काही पदार्थ टाळणंही गरजेचं आहे, जेणेकरून बाळाला उष्णता वाढणार नाही आणि उन्हाळ्यातील त्रास होण्याची शक्यता अगदी कमी होईल। उन्हाळ्यात बाळाच्या आहारात कोणकोणते पदार्थ द्यावे ते आता आपण सविस्तररित्या पाहूया। उन्हाळ्यात बाळाचा आहार हलका, ताजा, सात्विक, घरी बनवलेला असावा। आहारात पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ असावे। त्यासोबतच शरीराला थंडावा देणारे पदार्थ आणि शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ टाळणं गरजेचं आहे। उन्हाळ्यात स्तनपान देणाऱ्या आईने आणि 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाच्या आहारामध्ये नियमितपणे पुढील पदार्थ घेतले तर शरीरात थंडावा राहील आणि उष्णतेमुळे होणारे त्रास कमी प्रमाणात होतील। दूध, दही, ताक, लस्सी हे दुग्धजन्य पदार्थ शरीरात थंडावा निर्माण करतात। फळे, ताज्या फळांचे रस, नारळ पाणी, कलिंगड, खरबूज, द्राक्ष, संत्री अशी पाणीदार फळं नियमितपणे द्या, जेणेकरून विटॅमिन्स, मिनरल्स आणि पुरेसं पाणीही मिळेल। त्यासोबतच ताज्या फळांचे रस, लिंबू पाणी, नारळ पाणी, गूळ पाणी, आवळ्याचं सरबत, सोलकढी, कोकम सरबत, कैरीचं पन्हं, लाह्या भिजवलेलं पाणी, वाळ्याचं सरबत, नाचणी ज्वारीची आंबील, ताकाची आंबील यामुळेही शरीरामध्ये पुरेसे द्रवपदार्थ जातात आणि शरीरातील ऊर्जा मिळण्यासाठी, उष्णता कमी होण्यासाठी मदत होते। उन्हाळ्यात आहारात काकडी, कोथिंबीर, कांदा, पुदिना, हिरव्या भाज्या देऊ शकता। त्यासोबतच नैसर्गिकरित्या पिकवलेली गोड फळं देखील शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात। मनुका, सब्जा, जिरे, बडीशेप, खडीसाखर, धणे हे पदार्थांची चव वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करतात। उन्हाळ्यात आहारात कमी घेतला जातो, अशा वेळी या पदार्थांमुळे पुरेसा आहार घेतला जातो, पदार्थ चविष्ट बनतात आणि पोटभर खाल्ले जातात आणि बाळाला ऊर्जा मिळून शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यासाठीही याची मदत होते। हे सगळे पदार्थ घरी बनवलेले, ताजे, अगदी कमी तेलकट, मसालेदार असावे। आहारात मीठ, साखर यांचंही प्रमाण योग्य असावं। त्यासोबतच पुरेसं पाणी पिणंही गरजेचं आहे। बाळाला मूग डाळीची खिचडी, भाकरी, पोळी, वरण भात हे पदार्थही देऊ शकता। या सगळ्यांना पदार्थासोबतच बाळाला पुरेसं पाणी द्या, म्हणजे डिहायड्रेशन आणि पचनाचे होणारे त्रास होणार नाहीत। उन्हाळ्यात आहारात कोणकोणते पदार्थ देणं टाळावे? उन्हाळ्यात पचन मंदावलेले असते, लहान मुलांना जास्त आहार घेण्याची इच्छा नसते, त्यामुळे आहारात तेलकट, पचनात जड, जास्त मीठ, साखरयुक्त पदार्थ देणं टाळा। अति तिखट, आंबट, आंबवलेले, तेलकट, तुपकट, खारट, जास्त गोड पदार्थही देणं टाळा। जंक फूड, मैदायुक्त पदार्थ, बेकरीचे पदार्थ उन्हाळ्यात आहारात देण्यामुळे भूक मंदावते आणि पुरेशी पोषण तत्वही अशा आहारातून मिळत नाहीत, त्यामुळे ते देखील टाळा। चहा, कॉफी, शीतपेय, आंबवलेले पदार्थ, जास्त थंड पदार्थ मुलांना देऊ नका। दिवसभर व रात्रीचं जेवण यामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि पाणी यावं याची काळजी घ्या। उन्हाळ्यात तहान नसेल तरीही नियमितपणे पाणी देणं गरजेचं असतं। उन्हाळ्यात पचन मंदावलेलं असतं, त्यामुळे मांसाहार शक्यतो टाळा। उन्हाळ्यात खूप थंड फ्रीजचं पाणी शक्यतो टाळा, त्याऐवजी माठाचं पाणी द्या, जेणेकरून पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यात येतं। उन्हाळ्यात आंबा मिळतो, आंब्याचे भरपूर फायदे आहेत, परंतु आंबा पचायला जड असतो, त्यामुळे त्यामध्ये पाणी घालून, तूप घालून मगच हा रस खा, म्हणजे तो व्यवस्थित पचन होऊन शरीरातील उष्णता वाढत नाहीत आणि आंब्यामुळे मिळणारे सगळे फायदे आपल्याला मिळायला मदत होते। त्याशिवाय पचनाचेही कोणतेही त्रास अशा पद्धतीने आंबा खाल्ल्यामुळे होत नाहीत।
उन्हाळ्यात पदार्थ आंबवण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आंबवलेले पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात आणि द्यायचे असतील तर ते सकाळच्या वेळेत कमी प्रमाणात आंबवून ताजे घरी बनवून मगच द्या, म्हणजे त्याचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात पित्त वाढण्याचं प्रमाणही जास्त असतं, त्यामुळे तेलकट, मसालेदार, जंक फूड, मैद्याचे पदार्थ, प्रिझर्व केलेले पदार्थ आहारामध्ये देणं टाळा. अशा पद्धतीने आहारामध्ये योग्य बदल केले तर नक्की उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास बाळाला होण्याची शक्यता खूप कमी होते. हे सगळे नियम स्तनपान देणाऱ्या आईनेही पाळणं गरजेचं आहे, म्हणजे त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला होणारे त्रास होण्याची शक्यता कमी होते. उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचे आणखीनही व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपल्या बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आवडला असेल. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.